बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद, त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो. बोलती पुस्तके सादर करत आहे लेखिका उर्मिला पवार लिखित आत्मकथन आयदान, प्रकरण 14. आमच्या घराशेजारी पिलनकर नावाच्या बुटक्याशा ढेरपोट्या माणसाचं चहाचं दुकान होतं. तो क्रिकेटच्या बॉल एवढी मोठी भजी तळत असे. त्याच्या भज्याच्या घाण्याचा वास आमच्या घरापर्यंत घुमघमायचा. तोंडाला पाणी सुटायचं. आम्ही त्या भज्यांसाठी आईशी खोटंही बोलायचो. वही पेन्सिलीसाठी म्हणून पैसे मागायचो आणि भजी खायचो. आम्ही त्या भज्यावरून एक गाणंही गमतीनं तयार केलं होतं. मेरा दिल ये पुकारे आजा, घे पिलनकराचा भजा. जरा खाऊन तरी बघ, जरा चाखून तरी बघ, किती रुचकर लागतो भजा. कधी एखाद्या पाहुण्यानं पैसा 2 पैसे हातावर टाकले तर आम्ही भजी खात असू. खरं तर पाहुणा सहसा येत नसे, कारण उघड्या शेजारी नागडा गेल्याने दोघे थंडीत कुडकुडून मेले तशातला प्रकार. जीवाभावाची नात्यातली कोणी व्यक्ती कारण परत्वे आलीच तर सण आल्यासारखा वाटे. खुराडातल्या बारक्याशा कोंबड्याच्या मानेवरून कोयता फिरायचा. आये कोंबड्याचं तिखट फळकवणी सांबार आणि तांदळाच्या पिठाचे वडे करायचे. भात आणि मिलोची भाकरी खाऊन मेंचड झालेल्या जिभेला झणझणी तरतरी यायची. सणासुदीला जे काय असायचं ते तांदळाचंच. तांदळात गूळ खोबरं घातलेली खीर, तांदळाच्या पिठात काकडी किसून गूळ घालून भिरड्यावर तेलाचा थेंब टाकून भाजलेले घारगे, गणपतीला तांदळाच्या उकडीच्या पिठात गूळ खोबरं घातलेल्या शेंगा. फक्त माझ्या आईला उकडीच्या पिठाचं मोदक चांगले चुन्या पाडून करता येत. ती वडिलांबरोबर त्यांच्या शाळावरील बदल्यामुळे 4 गावं फिरली होती. वडील असताना कधी मोदक नाही केले तरी तांदळाच्या कण्यामध्ये गूळ खोबरं घालून ती खीर करायची. पण वडील गेल्यावर ती नुसती टिपं गाळत बसायची. आमच्या गावात, आमच्या वाडीत तर मोदकाचा आकारही कुणाला माहीत नव्हता. मोदकावरून माझ्या चुलत भावाचा मुलगा कमलाकर एक गोष्ट सांगायचा. एकदा आमच्या वाडीतला एक माणूस आपल्या मित्राकडे जेवायला गेला. मित्राच्या बायकोने जेवायला मोदक केले होते. ते त्याला खूप आवडले. मित्राची बायको टोपावरच्या वाफेवर मोदक उकडत होती हे त्यानं पाहिलं होतं. घरी आल्यावर त्यानं बायकोला तसे मोदक करायला सांगितले. तिनं ते केले, वाढले. जेवताना ताटात मोदक दिसेनात. त्यानं विचारलं, मोदक कुठं आहेत? ती म्हणाली, ते काय वाटीत वाढलं हाय. त्यानं बघितलं तर वाटीत गरम पाणी आणि त्यात तांदळाचं पीठ व गूळ खोबरं कालवलेलं होतं. तो ते बघून उपरोधानं म्हणाला, वाह वाह, लई चांगलं मोदक केलंस ग तू. त्यावर बायको म्हणाली, धन नाहीत म्हणून नाही तर त्याच्याहून तुम्ही खाऊन आलात त्याच्याहून छान झाले असते. म्हणजे कशात काय पदार्थ घालतात तेही तिला माहीत नाही. धनगर मंडळीचं अज्ञान दाखवणारी अशीच कथा ऐकली होती. तांदळाच्या पिठाच्या भिड्यावर केलेल्या घावणाला छानपैकी जाळी पडते. ती पाहून घावणाला ती भोकं पाडायला कितीतरी कला कौशल्य कष्ट पडले असतील असं वाटून एका धनगरानं 5 घावणावर आपली म्हैस देऊन टाकली होती. तर सांगायचं हे की खाण्यापिण्याच्या बाबतीतही आमचं घोर अज्ञान होतं. सणासुदीलाही जेवणात फारसा बदल नसे. दिवाळीला पाण्यात भिजवले पोहे आणि वर गूळ हाच फराळ असे. नाही म्हणाला तांदळाच्या पिठात काळे तीळ आणि गूळ घालून बोरा एवढे गोळे तेलात तळले की 32 उकडून टाकील अशी खडखडीत बोर तयार व्हायची. ती येता जाता चढवून आम्ही दिवाळी साजरी करायचो. पुढे हायस्कूलला शिकत असताना मैत्रिणींच्या घरचे पदार्थ बघून मी तसे करायला बघायची. तर तेल व साखर जास्त घातली म्हणत आई शिव्या द्यायची. दिवाळीचा फराळ काय असतो ते आम्हाला अक्काकडं कळलं.
ती आपल्या मैत्रिणीचं, आजूबाजूच्या बायकांचं बघून तेलात तळलेल्या करंज्या, रव्याचे लाडू करायला लागली. दलितांच्या घरांना याच सुमारास 1950 ते 55 परिचय होऊ लागला असावा. साधारणतः सणासुदीला किंवा भेट पाठवायला हमखास केलं जायचं ते भानोरं. हे भानोरं केकसारखं लागायचं. मला ते फार आवडायचं. ते करायची पद्धत सोपी असायची. तांदळाच्या जाडसर पिठात पाणी, गूळ, खोबरं, हळद, चिमूटभर मीठ घालून ते मिश्रण आतून तेल लावलेल्या पातेल्यात ओतायचं. मग पातेल्यावर झाकण ठेवून झाकणात व पातेल्याखाली फुललेले निखारे ठेवून भानोरं अंगच्या वाफेवर शिजवायचं. आई ही विशेषतः रात्री ते शिजायला लावायची. रात्रभर त्याच्या खमंग वासानं झोप उडायची. शिजलं की केळीच्या पानावर पातेलं भानोरं उपडं करायचं. मग त्याचे केकसारखे तुकडे पडायचे. हे भानोरं 8 दिवस टिकायचं. बोटीतून मुंबईला येणाऱ्या माणसाकडे या भानोऱ्याची भेट हमखास असायची. कोकणात तांदळाच्या जोडीला दुसरं अन्न म्हणजे मासे. दसऱ्यानंतर सरायचे दिवस यायचे. समुद्रावर भरपूर मासेमारी व्हायची. लहान मोठे मासे खारवून वाळवून त्याची बेगमी केली जायची. श्रीमंता घरी सोडे किंवा तिसऱ्या मुळे उकडून त्यातलं मांस चांगलं खडखडीत सुकवून डब्यात भरून ठेवत. गरीबाघरी तिसऱ्या उकडून जे पाणी राहत असे त्याला काट म्हणत. तो काट बासुंदीसारखा आटवून टोमॅटो सॉससारखा बाटलीत भरून ठेवत. घरात तूर डाळ वगैरे नसेल किंवा जेवायला पुरुष मंडळी नसतील तेव्हा तो काठ पाण्यात टाकून तिखट, मीठ, कोकम किंवा आंब्याच्या दिवसात कच्च्या आंब्याची फोड, आंबट घालून सार करीत. तसंच सुकटीचं सार, कोलमाची वत्तल सार असंही करत. हे सार अगदीच निकृष्ट दर्जाचं असे. खरं तर ते खाऊन पोट बिघडण्याची, खुटखुटण्याची शक्यता जास्त. त्यावरून विनोदानं एक गाणं म्हटलं जायचं. आम्हीही आईनं सार केलं की म्हणायचो, अजी डुगू 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 काळजी परमालत, केलं होतं सुकटीचं फलकवणी पाणी, खदलं होतं पोटभर, नेसला होता टाचभर. टाचभर नेसण्याचं कारण हे की पोट बिघडून पायावरून खाली येणारे ओघळ दिसू नयेत. हे सार सासरवाशिनींच्या 5वीला पुजलेलं असे. त्या ते बिनतक्रार खात आणि परिणामाला बिनतक्रार तोंड देत. मीही लहानपणी तसंच सार खाऊन पचवलं आहे. त्यामुळे माझी पचनशक्ती उत्तम झाली आहे. सुरमई, पापलेट, हलवा असले मोठे मासे आमच्या ताटाकडे कधी फिरकले नाहीत. जे मोठे मासे आले त्यात मुशी, वागळी, शिंगटा असे उग्र वासाचे आणि जाड कातडीचे मासे होते. उग्र वासाचा आणखी एक लहान पापलेटासारखा मासा असे. त्याला बैल मासा म्हणत, कारण त्याच्या डोक्यावर शिंग असे. तो मासा फक्त महार मंडळी खात. या माशांचा उग्रपणा तिखट मीठ आमसुरानं जात नसे. त्यामुळे खाताना तोंड वाकडी होत. म्हणून मग आमची आई बारीक मासे आणायची. बारीक माशामध्ये मला विशेष आवडायचा तो काटांचा मोठला. बोटा एवढ्या बारीक कांटा, बोट पडवे किंवा नदीचे बारीक मासे धुवून साफ करून त्यांना तिखट, मीठ, हळद, आमसूल व तेल चोळून कुंभ्याच्या भरपूर पानात गुंडाळून वेलीनी बांधून घेत. मग जरा चपटा आकार करून तो मोठला चुलीत राखेखाली ठेवीत. वर राख पसरून स्वयंपाक वगैरे करत. 3-4 कधी 7-8 दिवस सुद्धा हा मोठला गरम राखेखाली शिजवत. ते मासे फ्रीजमध्ये ठेवल्यासारखे चांगले राहत व हवे तेव्हा काढून खाता येत. फारच रुचकर लागत. ते संपेपर्यंत जीभ पाझरत राही. हे असलं डब्यातून वर्गात किंवा सहलीला नेणं दूरच, पण आपण ते खातो हे मुलींना सांगायलाही मला लाज वाटायची. आपण त्यांच्यापेक्षा खरोखर हीन आहोत असं जाणवत राहायचं. प्रभा गोडबोले नावाची माझ्या बहिणीची एक मैत्रीण होती. तिचे वडील शालेय मुलांच्या शिकवण्या घेत. माझी बहीण इंग्रजीसाठी त्यांच्याकडे जाई. बहीण इंग्रजी किती शिकली हे माहीत नाही, पण तिनं काही ब्राह्मणी रीतीभाती उचलल्या. त्यातली एक रीत तिचं लग्न झाल्यावर आम्हाला कळली.
पण एका रीतीचं प्रात्यक्षिक तिनं लगेच करून दाखवलं. ते म्हणजे तुरीची डाळ बरीचशी घेऊन उकळून घोटली आणि तिच्यात मीठ टाकलं की वरण होतं आणि गरम गरम भातावर हे वरण घालून वर चमच्याभर तूप ओतून लिंबू पिळलं की ते जेवण चवदार लागतं. चमच्यावर मेतकुटानं तर त्यांची रंगत वाढते. अर्थात आमच्या जेवणाशी या वरण भाताचं मेतकूट तेव्हा आणि नंतरही कधी जमलं नाही. एकदा वर्गातल्या काही मुलींनी स्वतः स्वयंपाक करून जेवायचं ठरवलं. डाळ, तांदूळ, भाजी, तेल, मसाला वगैरे कुणी आणायचं हे त्या ठरवत होत्या. मलाही सगळ्यांनी मिळून काहीतरी वेगळं करायचं यात गंमत वाटत होती. पण त्यांच्या मनात मला वगळायचं होतं. माझ्या ते लक्षात आलं नाही. मी काय आणू या उत्साहानं विचारलं. तू पैसेच आण, मुलींनी मला सांगितलं. रत्नागिरीत थिबा पॉईंटजवळ राहणाऱ्या तरुलता सावंत नावाच्या मुलीकडे जेवण करण्याचा बेत ठरला. तिच्या घरची माणसं कुठेतरी गावाला गेली होती. सुशीला धुमक, कमल चव्हाण, सुनंदा भोसले वगैरे मुलींनी भात, आमटी, भाजीचा साधाच पण चविष्ट स्वयंपाक केला. मला मात्र त्यांनी कशाला हात लावू दिला नाही. आम्ही सर्वजणी एकत्र जेवलो. मी तर चांगलाच आडवा हात मारला. दुसऱ्या दिवशी शाळेत माझ्या जेवणाची न भूतो न भविष्यती अशी चर्चा झाली. मुली ग्रुपनं आपापसात कुजबुजत होत्या. ही बकासुरासारखी जेवली, बकरीसारखी चरत होती. हिला आम्ही बोलावली नव्हती तरी लोचटासारखी आली. आणि हिनं हे इतकं खाल्लं, भिकारडी मेली. असं म्हणत आदल्या दिवशीच्या सहभोजनवाल्या मुलींनी माझी खाद्य यात्राच काढली आणि मला मेल्याहून मेल्यासारखं झालं. खर्चाची तोंड मिळवणी नीट व्हावी म्हणून आमच्या आईनं आमच्या 2 खणी घराला जोडून उजवी डावीकडे 2 लहान लहान खोल्या बांधून घेतल्या होत्या. ती त्या एखाद्या अडल्या नडलेल्या जोडप्याला भाड्यानं देत असे. असंच मुंबईहून एक मुस्लिम जोडपं आमच्याकडे राहायला आलं होतं. त्यातल्या पुरुषाचं नाव होतं महम्मद. त्याचं माझगाव हे गाव होतं आणि ते रत्नागिरी शहरापासून 6-7 मैलांवर होतं. महम्मदचे गाल सदैव चॉकलेट चोखत असल्यासारखे आत होते. चेहरा लांबुडका आणि शरीर किडकिडीत. त्याच्या उलट त्याची बायको हसीना होती. गोरी गोरी, गुलाबी रंग, काळे भोर डोळे, लाल चुटूक ओठ, मावसल पण प्रमाणबद्ध बांधा. तिला महम्मद नवरा म्हणून मुळीच शोभत नव्हता. त्याच्याबरोबर ती मुंबईहून पळून आली होती असं त्यानंच आईला सांगताना मी ऐकलं होतं. त्या दोघांना एक लहान मुलगा होता. त्याचं नाव अब्दुल होतं. त्याला मुडदूस नावाचा आजार झाला होता. त्याचं पोट भोपळ्यासारखं मोठं आणि हातपाय एकदम बारीक होते. तो भोपळ्याच्या वेलासारखा जमिनीवर हातपाय हलवत वळवळत राहायचा. त्याच्या आईचं, हसीनाचं त्याच्याकडे फारसं लक्ष नसायचं. ती नेहमी हरवलेल्या नजरेनं कुठेतरी पाहत एखाद्या कळसूत्री बाहुलीसारखी घरात वावरायची. महम्मद घरात असला की तो मुलाला उचलून घ्यायचा, त्याला आंघोळ घालायचा, त्याचे कपडे बदलायचा. मुडदूस झालेल्या मुलांना सकाळच्या उन्हात बसवावं म्हणजे ती लवकर बरी होतात असं आमच्या आईनं महम्मदला सांगितल्यापासून तो मुलाला घेऊन सकाळी थोडा वेळ अंगणात बसायचा. ते बिऱ्हाड आल्यानंतर 4-5 महिने असेच गेले. एक दिवस त्यांच्याकडे मुंबईहून 2 मुली आल्या. त्यांना उतरून घ्यायला महम्मद एसटी स्टँडवर गेला. त्या दोघी माझ्या वयाच्या होत्या. त्यातली एक हसीनाची बहीण होती. तिचं नाव होतं बेबी. दुसऱ्या मुलीचं नाव होतं सईदा. ती हसीनाची मुलगी होती. सईदा थेट आईसारखी दिसायची. तांबूस गोबरे गाल, केसही तांबूस, लांब पापण्यांचे काळे भोर अन मोठे डोळे. त्या दोघी आल्याबरोबर हसीनाच्या शरीरात जणू प्राण आल्यासारखं झालं. ती हसायला बोलायला लागली. मुलालाही घ्यायला लागली. त्याला घेऊन अंगणात बसायला लागली. त्या 2 मुली माझ्या अगदी गट्टीच्या मैत्रिणी झाल्या. ते दिवस त्यांच्या रमझान या उपवासाचे होते. रमझानची त्या दोघांना सुट्टी होती. त्या सुट्टीत हसीनाला भेटायला आल्या होत्या. मी शाळा सुटून घरी आले की त्यांच्याकडे असायची. त्यांच्याकडून मुंबईची नवलाई ऐकताना मजा यायची.
बेबी सिनेमाच्या गोष्टी सांगण्यात पटाईत होती. आपणच हिरोईन असल्यासारखी ती संवाद म्हणायची, हावभाव करायची, लाजायची, मुरकायची, डोळे मारायची, कधी मुळू तर कधी ओक्साबोक्शी रडायची, तर कधी दे दनादन अशी हाणामारी चालायची. त्यात वेळ कधी जायचा ते कळत नसे. जेवण्या खाण्याची नसायची. ती सर्वजण एकमेकांशी हिंदीतून बोलायची. त्यामुळं त्यांचं ऐकून ऐकून मलाही हिंदी येऊ लागलं. हमको तुमको करता करता मीही 15-20 दिवसात चांगले हिंदी बोलू लागले. त्या दोघींनी आमच्या 5वीच्या हिंदी पुस्तकातला एक उतारा माझ्याकडून पाठ करून घेतला होता. सूरज उगा, घर घर उजाला हुआ, पंछी चहके, फूल महके, तितलिया उडने लगी वगैरे. त्या उतार्यात भव्य दिव्य असं खूप काही भरून राहिल्यासारखं वाटायचं. तो उतारा मला खूप आवडायचा. मी तो हातवारे करत म्हणायचे. खडी साखरेसारखा सतत तोंडात घोळवत राहायची. शाळेतही म्हणून दाखवायची. एखादा फाड फाड इंग्रजी बोलायला लागला की आपण कौतुकानं ओथंबून त्याच्याकडे पाहतो तसं मुलं माझ्याकडे पाहायची. बाहींनाही कौतुक वाटायचं. त्या मला टेबलाजवळ बोलावून तो उतारा माझ्याकडून म्हणून घ्यायच्या. त्यामुळे माझी कॉलर बरीच ताठ व्हायची. बेबीकडून नंतर मला कळलं की मुहम्मद त्यांच्या घरी नोकर होता. सईदाचे वडील भारताबाहेर कुठल्या तरी मुस्लिम देशात होते. त्यांनी तिथं आणखी एक बायको केली होती. त्यामुळं बेबीच्या वडिलांना हसीनाला आणि तिच्या मुलीला सईदाला माहेरी आणलं होतं. हसीना वडिलांकडे 2-3 वर्ष राहिली. मग हसीनाला अब्दुल झाला आणि अब्दुलला घेऊन ती महम्मद बरोबर रत्नागिरीला आली. पण हसीनाचं मन इथं रमेना. ती सारखी रडत बसे. म्हणून महम्मदनं हसीना खूप आजारी असल्याची तार तिच्या वडिलांना पाठवली. तेव्हा बेबी आणि सईदा ईदच्या सुट्टीत हसीनाला भेटायला आल्या होत्या. महम्मदचे नातेवाईक रत्नागिरीतल्या राजीवडा भागातही होते. हा भाग समुद्र आणि खाडी यांच्या दुआबात बसलेला आहे. तिथल्या मुस्लिम स्त्रिया घरोघरी जाऊन मासे विकतात. त्या आमच्याकडेही मासे विकायला येत. त्यातल्या दोघी तिघी महम्मदच्या खोलीवर बोला बसायला जात. बेबी सईदाचे रोजे संपले त्या दिवशी त्या सर्व कुटुंबानं सुंदर कपडे घातले होते आणि त्यांच्या घरात शिजणाऱ्या अन्नाचाही छान सुगंध येत होता. बेबी म्हणाली, आम्ही बिर्याणी केली आहे. हसीनानं आम्हालाही ती बिर्याणी दिली होती. मी ती आवडीनं खाल्ली, पण शाहूनं खाल्ली नाही. म्हणाला, त्यात बैलाचं मांस घातलंय. त्यानं तसं म्हटल्यावर मात्र मला कसं तरी झालं. आई म्हणाली, त्यात काय झालं? आम्ही मरून पडल्या बैलाचं पण मांस खाल्लेलं आहे वगैरे. पर त्यातली बिर्याणी डब्यात घालून डबा पिशवीत ठेवून तो राजीवड्यात कोणाला तरी द्यायला हसीनानं बेबी आणि सईदा यांना पाठवलं. त्या दोघींनी मलाही बरोबर नेलं. राजीवड्यात खाडीच्या काठावरच्या दलदलीत दाटीवाटीनं उभ्या असलेल्या घरांच्या बोळकांडातून चालत आम्ही कसंबसं एका मोठ्या घराजवळ गेलो. घराच्या बाहेर भिंतीला मासे पागायची जाळी, टोपल्या, बांबू, वल्ही, गळ वगैरे साहित्य अडकवलेलं होतं. खिडकीला दोऱ्या बांधून त्यावर खारे मासे वाळायला घातले होते. आजूबाजूची घरंही तशीच होती. सर्वत्र खाडीचा, माशाचा खारट कुबट घाण वास भरून राहिला होता. आम्हाला दाराशी बघताच घरातली लठ्ठशी बाई उठून पुढे आली. ती भरजरी साडी नेसलेली होती आणि तिनं टोपलीभर दागिने अंगावर घातले होते. तिच्या समोर बेबीने पिशवीतला बिर्याणीचा डबा काढून धरताच तिने कपाळाला आठ्या पाडल्या आणि ती सईदाला म्हणाली, याव, तुम्हाला दुसरीकडं काय राया जागा नाही आवली? त्या महाराकडे किन्नाला नव्हता हो? त्या बाईनं माझ्या तोंडावर महार बिहार म्हटलेलं बरं नाही असं वाटून बेबीनं माझ्याकडे बोट दाखवून म्हटलं, ही आमच्या मालकिनीची मुलगी. त्याबरोबर त्या बाईचा चेहरा अधिकच वाकडा झाला. ती तिथल्या बाकाकडे बोट दाखवून मला म्हणाली, तू बस गो इथंच. आणि ती बेबी व सईदा यांना घेऊन आत गेली. त्या आत बराच वेळ बोलत बसल्या होत्या आणि मला माशाच्या वासानं अगदी गुदमरायला आलं होतं. त्यात ते महार बिहार म्हटल्यामुळे तर उठून चालायला लागावं असंही वाटत होतं. अर्थात तरीही मी बसून होते, का कुणास ठाऊक.
अखेर त्या दोघी सईद आणि बेबी बाहेर आल्या आणि माझ्याकडे न बघताच म्हणाल्या, चल. मी पटकन उठून त्यांच्यापुढे घराबाहेर पडले. मागून ती घरवाली बेबीला ओरडून सांगत होती, हसीना बीबीला सांग, तू इकडेच ये, मी करीन सोय. आणि मोहम्मदला मी बोलावले म्हणून सांग हा गो. दोघींनी मान डोलावली. परतताना त्या दोघी माझ्याशी फारसं काही बोलल्या नाहीत. माझ्यापासून थोडं दुरून चालू लागल्या. त्यांच्या हातात पिशवीत येताना आणला तोच डबा होता आणि त्याचं वजनही तसंच होतं. मीही येताना तो हातात घेतला होता, म्हणून मी जातानाही तो बेबीच्या हातातून घेऊ लागले. तर तिने फिसकारल्यासारखं करून एकदम नको म्हटलं. मला वाटतं त्या बाईनं तीच बिर्याणी परत पाठवली असेल, कारण येताना बेबी म्हणाली, खाली पिली हमें आना पडा, अब ये कौन खाएगा. राजेवाड्यातल्या त्या जाडगेल्या मुस्लिम बाईनं त्यांना काय काय सांगितलं होतं कुणास ठाऊक, पण त्या दिवसापासून बेबी आणि सईदात माझ्याशी फारसं बोलेनाशा झाल्या. परक्यासारखं वागू लागल्या. मला शाळा सुटून त्या दोघींची गप्पा मारायला कधी एकदा घरी येते असं वाटायचं, पण आता तसं वाटेनासं झालं. त्या दोघींकडे बघताना आपणच काहीतरी अपराध केल्यासारखं वाटू लागलं. त्या दोघी सुट्टी संपून मुंबईला जायला निघाल्या तेव्हाही अगदी बाहेर पडता पडता अच्छा एवढंच म्हणाल्या आणि निघून गेल्या. माझ्या ते जिव्हारी लागलं, रडायलाही आलं. त्यानंतर लगेच महम्मद आणि हसीना अब्दुल्ला घेऊन राजेवाड्यात राहायला गेली आणि माझ्या तोंडातला तो खडी साखरेसारखा घोळणारा सूरज उगा घर घर उजारा हुवाचा उतारा अगदी अळणी अळणी होऊन गेला. पावसाळ्यातल्या तिन्ही सांजेसारखं मन अगदी घुसमटून घुसमटून गेलं. धन्यवाद. उर्वरित आत्मकथन पुढील भागात. धन्यवाद. प्रिय श्रोते मित्र हो, आपल्यासाठी एक आवाहन. आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत. तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही. तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता. कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा. धन्यवाद.